एका माळीमध्ये आम्हाला घराची ऍडजस्टमेंट करायची 108 मण्यात टोटल घराची ऍडजस्टमेंट. भांड्यावाली आली का, धुण्यावाली आली का, राम 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 राम. दूध झाकून ठेवलं का, बाकीचे सगळी भाजीपाला आलाय का, राम राम. 4-5 मणी पटकन जाते. जप करायचा कशाला मी म्हणतो. नाटक नकोयच ना, काही गरजच नाही. कोण म्हणलंय तुम्हाला? काही करायची गरज नाही. जर मन जर आमचं चंचल असेल तर आमचा परमार्थ कधीही यशस्वी होणार नाही. लक्षात. एक म्हातारी अशी जप करायला बसली आणि समोर एक मांजर येऊन बसली. मांजर. आणि त्या मांजरीनं पाहिलं म्हातारी आता जपात बसली, ही काही उठणार नाही. पण या म्हातारीनं पाहिल्यानंतर म्हातारी पण ती मांजर काही जाईना, कारण तिला माहिती ही काही उठत नाही. रोज जपाला बसती, तिचा पक्का शोधच तिचा. ती मांजर अशी पाहायला आली तिच्या. एकदा दोनदा तिनं म्याव केलं. म्हातारी म्हणते फिर 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 राम 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 फिर 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 म्हणून तर 5-25 मनी बँकेत जमा. कुठून शोध लावलाय आणि कुठून नाही देव जाणे. शेवटी ती मांजर काही जाईना. बाजूला लाटणं होतं ते फेकून मारलं तरी ती जाईना. इतका राग आला म्हातारीला. जी माळ होती ती माळच फेकून मारली. कुणाला? हा. आणि नेमकी ती माळ तिच्या गळ्यात अडकली. कुणाच्या? आणि जे पळून गेली म्हातारीचा जपच बंद झाला. मी आजीला विचारलं, आजी मागच्या वर्षी छान जप करत होतो तुम्ही, या वर्षी काय झालं? म्हणली महाराज मांजरीला फेकून मारली माळ. मांजरण माळ चक्रच गेली. एकच माळ एका मार्केटमध्ये. एवढं चंचल आमचं मन एकाग्र राहत नाही, मन संयमित होत नाही. बघा ना, आज कथेचा पहिला दिवस आहे. एक मन म्हणतंय जा, एक मन म्हणतंय जाऊ नको, एक मन म्हणतंय जाय. काही का असे ना, भागवताची कथा आहे, पहिल्यापासून ऐकली पाहिजे. एक मन म्हणतंय राहिलेले 2-4 घर हळदी कुंकाचे घेऊन टाकू. एक मन म्हणतंय जा, एक मन म्हणतंय जाऊ नको. मन किती? आपलं काय ठरलंय उत्तर द्यायचं. कसं का असं, चूक असो की बरोबर असो. मन 2. एक मन म्हणतंय जा, एक मन म्हणतंय जाऊ नको. अरे मन 2 नाही, मन एकच. एकाचाच पत्ता लागला तर दुसरं कुठं पाहायचं. मन एकच. संकल्प करतय जा आणि विकल्प करतय जाऊ नको. संकल्प विकल्प करण्याच्या क्रियेला मन असं म्हणतात. आणि मनाने ज्याचा संकल्प केला बुद्धी त्याचा निश्चय करते, आणि बुद्धीनं ज्याचा निश्चय केला चित्त त्याचं चिंतन करतं. मनाचा जर संकल्प असेल ना, भागवत ऐकायचंय, सकाळपासून करमत नाही. 2 कधी वाजतात, 2 कधी वाजतात, 2 कधी वाजतात. कारण मनानं संकल्प केलेला असतो, बुद्धीनं निश्चय केलेला असतो, आणि चित्त त्याचं चिंतन करतं. 2 कधी वाजतात, 2 कधी वाजतात, 2 कधी वाजतात. मन, बुद्धी आणि चित्त एकच, वेगळं नाहीये. मन, बुद्धी आणि चित्त एकच. ज्या ज्या वेळी जी जी कृती केल्या जाते त्या त्यावेळी त्याला ते नाव दिल्या जातं. मन, बुद्धी आणि चित्त एकच. अशा मनात आम्हाला देव बसवण्यासाठी भागवताची गरज आहे. आणि देव जर मनात बसवायचा असेल तर फक्त 2च मार्ग आहेत बाबा हो, लक्ष देऊ नाही का? तिसरा मार्ग देव आमच्या मनात बसणारा नाहीच आहे. 2च मार्ग आहेत. एक तर त्या भगवंताला डोळ्यानं बघावं लागेल, नाही तर कानानं ऐकावं लागेल. म्हणून जोपर्यंत आमचे कान चांगले आहेत आणि डोळे चांगले आहेत तोपर्यंत परमार्थ करून घ्या. डोळ्यानं एकदा दिसणं बंद झालं ना की संपलं. आम्हाला भगवंताची मूर्ती कधीही पाहायला मिळणार नाही. आणि कानानं एकदा जर आमच्या ऐकू येणं बंद झालं ना मग नुसते गैरसमज आहेत. सुनबाई चांगलं जरी बोलायला तरी असं वाटते माझ्याबद्दल काहीतरी वेगळंच बोलायली. बोलती चांगलं, पण का? आमचे कान बंद झाल्यामुळे गैरसमज वाढतात. लक्षात घ्या. त्यातली त्यात
फार बहिरा माणूस तरी बरा, पण सून बहिरा काही कामाचा नाही. सून बहिर पुन्हा विचारतो म्हणजे एखादं काही तिला काम सांगितलं म्हणजे दोनदा सांगावं लागतं. म्हणून कान, श्रोत्र आणि नेत्र, चला श्रोत्र आणि नेत्र जोपर्यंत आमचे चांगले आहेत तोपर्यंतच आमचा परमार्थ आहे. म्हणून पाहायचंय तर डोळे चांगले आहेत, भगवंताने आम्हाला दिलेत, लक्षात घ्या. आणि फुकट दिलंय देवानं आम्हाला, कशाचे पैसे कापून घेतले नाहीत. जरा चिंतन करा. त्या भगवान बालाजीची आमच्यावर एवढी असीम कृपा आहे. त्या प्रभूनं आम्हाला देताना काहीच कमी केलं नाही. काय दिलं नाही भगवंताने आम्हाला. अहो तीर्थयात्रा करण्यासाठी भगवंताने आम्हाला 2 पाय दिले. दान धर्म नमस्कार करण्यासाठी भगवंताने आम्हाला 2 हात दिले. आणि डोळ्यासारखा कॅमेरा जगाच्या पाठीवर कुठेही नाही, लक्षात घ्या. कदाचित ह्या कॅमेऱ्यामध्ये तरी मिक्सिंग करावं लागते, आहे की नाही. शूटिंग करणाऱ्याला विचारतोय मी, बरोबर आहे की नाही. याच्यात तुम्हाला मिक्सिंग करावे लागते. पण डोळ्यानं जशी वस्तू आहे तशीच्या तशी दिसते, ॲज इट इज, जशी आहे तशी. डोळ्यासारखा कॅमेरा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. म्हणून जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत पंढरपूरच्या पांडुरंगाला बघून घ्या. देवाने आम्हाला फुकट दिलं ना, म्हणून किंमत नाही. आणि ज्या ज्या वस्तू आम्हाला फुकट मिळाल्यात त्याची किंमत आम्हाला कधीच वाटत नाही. भगवंतानी पाय फुकट दिले, हात फुकट दिले, नेत्र फुकट दिले, सगळं फुकट दिलं, पण आम्हाला किंमत राहिली नाही. मग ज्याला पाय नाही त्याच्याजवळ जा आणि त्याला विचारा, बाबा तुला पाय नाही, तू अपंग आहे, तुला जर भगवंतानी पाय दिले असते तू काय केलं असतं. तो रडून सांगेल, महाराज एक जरी पाय दिला असता देवानं तर दुसऱ्या पायाची कुबडी केली असती आणि आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा केली असती. ज्याला नाही त्याला विचारा, मग कळतं किंमत कशी आहे. आम्हाला फुकट मिळालं ना म्हणून आम्हाला किंमत नाही त्याची. देवानं दिलं ना आम्हाला, मग आम्हाला त्याची किंमत राहिली नाही. मग आम्ही संबंध आयुष्य आमचं अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे जगतो. अप्राप्त वस्तू प्राप्त झाली की त्याची किंमत कमी करून टाकतो आम्ही. मिळेपर्यंत मरमरे. एखादी गोष्ट मिळेपर्यंत धडपड असते आमची, आहे की नाही. एकदा मिळाली की किंमत कमी झाली. वस्तू मिळेपर्यंत धडपड आहे आमची. बघा तुम्ही, खोटं नाही सांगत मी. बायकोची किंमत कुठपर्यंत. लग्न झालेत ना सगळ्यांची. बायकोची किंमत कुठपर्यंत. अहो लग्न होईपर्यंत तुला मी फुलात ठेवील, तुला मी सुखात ठेवील. लग्न झालं की अप्राप्त वस्तू प्राप्त झाली, किंमत. मानव देह मिळाला, लक्षात घ्या, चांगलं चिंतन करा. मी तुम्हाला चिंतन सांगतोय. मानव देह आम्हाला मिळेपर्यंत देवासाठी प्रार्थना आहे. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायण, मज भोगीता नारायण, मास बल मूत्र मास बल मूत्र क्षणोक्षणा ध्यातसे. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना. क्षणोक्षणा ध्यातसे. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना. कुठपर्यंत. मिळेपर्यंत. देवाला प्रार्थना आहे, जन्माला घाल. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मलमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. माझे स्वहित नेनती कोणी. देवा मला जन्माला घाल. कुठपर्यंत. जन्माला येईपर्यंत. जन्माला आला की जीव बेईमान होतो. जोपर्यंत आईच्या गर्भात येतो तोपर्यंत सोहम अवस्था आहे. आणि ज्यावेळेस जीव बाहेर येतो त्यावेळेस कोहम कोहम. मी कधी म्हणालो, मी कधी म्हणालो, मी कधी म्हणालो.
म्हणून लक्षात घ्या, ज्याला हात नाही त्याला विचारा. अरे भगवंतानी तुला जर हात दिले असते तर तू काय केलं असतं? तो रडून सांगेन, महाराज एक जरी हात दिला असता तरी त्या हातानं मी माझ्या सत्संग केला असता, दान धर्म केला असता आणि जीवनाचं कल्याण करून घेतलं असतं. नेत्रहीन माणसाला विचारला, बाबा तुला जर भगवंतानी डोळे दिले असते तर काय केलं असतं? तो रडून सांगेल, महाराज एक जरी डोळा मला जरी भगवंतानी दिला असता तर त्या डोळ्यानं मी पांडुरंगाचं रूप पाहिलं असतं. पांडुरंगाचं रूप मी माझ्या नेत्रामध्ये साठवलं असतं. म्हणून आम्हाला मिळालंय म्हणून किंमत नाहीये, लक्षात घ्या. म्हणून जोपर्यंत डोळे चांगले आहेत तोपर्यंत देवाला पाहून घ्या आणि जोपर्यंत कान चांगले आहेत तोपर्यंत कथा ऐका. आमच्याकडे दोन्ही प्रमाण आहेत. तुम्ही म्हणताल महाराज डोळ्यानं पाहिल्यानंतर देव कुणाला मिळाला का? हो, प्रमाणे आमच्याकडे. कानाने ऐकल्यावर देव कुणाच्या मनात बसलाय का? आमच्याकडे प्रमाण आहेत. दोन्ही प्रमाण आहेत आमच्याकडे. प्रमाणाशिवाय आम्ही इथं बोलतच नाही आणि इथं जे काही बोलल्या जातं हे सगळे साधू संतांचेच विचार आहेत. फक्त मी अवघडही सांगतो आणि सोपंही करून सांगतो. दोन्ही पातळीवर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. हाय लेवल आणि एकदम कमी सुद्धा, सहज पटेल अशाही भाषेमध्ये आणि डोक्यावरून जाईल अशाही भाषेमध्ये दोन्ही प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. डोळ्यांनी पाहिल्यानंतर देव कुणाच्या मनात बसला, आमच्याकडे प्रमाण आहे. एकदाच पाहिलं देवाला आणि देव मनात बसला असं देवाला पाहावं लागतं. असं पाहावं लागतं. बघा तुम्ही, भगवान गोपाळ कृष्णाच्या जन्माच्या अगोदरचा इतिहास आहे. गोपिका वाट बघू लागल्या की या गोकुळामध्ये ब्रह्माचं प्रागट्य कधी होईल. नंदाच्या घराच्या दिशेनं वाट पाहून येत गोपिका. आणि काय भाग्य आहे त्या गोपिकांचं. अष्टमीच्या दिवशी तो भगवंत प्रगट झाला. भावविवर झालेल्या गोपिका आहेत आणि अष्टभाव गोपिकांचे दाटून आले. अरे ज्याच्यासाठी जन्म आहे, ज्याच्यासाठी जन्म आहे, आज तो भगवंत माझ्या गोकुळात आला. सगळ्या अंगावर शहारे गोपिकांच्या उभं राहिले. सारं गोकुळ त्या ठिकाणी सजल्या गेलं आणि गोपिका आनंद अश्रून चिंब चिंब झाल्या आणि प्रत्येक जण एकीकडे बघू लागल्या. अगं बघ ना, अगं बघ ना, ज्याच्यासाठी आमचा जन्म आहे, जो कृष्ण आम्हाला पाहायला मिळावा, जो कृष्ण आमच्या सोबत राहावा अशी आमची अपेक्षा आहे. बघ ना ग, किती आनंद आहे, किती आनंद आहे, किती आनंद आहे. आणि साऱ्या गोपिका भावविवर झाल्या आणि भावविवर झालेल्या गोपिका नुसत्या गोकुळामध्ये पळू लागल्या. नुसत्या पळतात इकडून तिकडं आणि प्रत्येक जण एकमेकीला बोलते बघा. गवळण म्हणती गवळणीला, 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 गवळण म्हणती गवळणीला. टाळी वाजवा प्रेमानं. गवळण म्हणती गवळणीला म्हणा. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळण बाई जात्यावर दळण दळीते, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. एक धावी एकी पुढे, एक धावी ती पुढे. सुंदर टाळी, टाळीचा एक सारखा आवाज, टाळीचा एक सारखा आवाज. टाळी किती छान आहे बघा. झिम पोरी झिम.
का आला तुमचा? तुम्हाला सुद्धा मला वाटलं यांना सांगितलं आपलं धकलं ना बाबा. एक धावी एकी पुढे, एक धावी एकी पुढे, माती ताती सुंट वळे, माती ताती सुंट वळे, गवळण बाई गवळण बाई गवळण मनती गवळणीला, गवळण मनती गवळणीला. दारात उभं राहू नका, खाली बसा. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मी तुम्हाला प्रमाण देतो, डोळ्यांनी पाहिल्यानंतर देव कुणाच्या मनात गेला. भावविवर झालेल्या गोपिका आहेत. जगायचं फक्त कृष्णासाठी. काय संकल्प आहे बघा. जगायचं कृष्णासाठी आणि जीवन समर्पित करायचंय कृष्णासाठी. किती प्रेम करावं गोपिकांनी. सारा संसार चरणावर वाहिल्यानंतर कृष्ण सोडून गेला मथुरेला. काय अवस्था असेल गोपिकांची, काय अवस्था असेल. भक्ती करावी गोपिकांनी, प्रेम करावं गोपिकांनी. आनंद मनाच्या ठिकाणी निर्माण झाला आणि साऱ्या गोपिका अग चल अग चल अग चल एकमेकीला सांगू लागल्या. एक धावी एकी पुढे, वाटिता ती सुंट वडे. मुलगा कुणाला झालाय? आणि सुंट वडा कोण वाटतंय? याला म्हणतात प्रेम. प्रेमाचा जर भाव बघा, प्रेम जर पाहायचं असेल तर फक्त गोपी चेहऱ्यासमोर ठेवा. बाकी प्रेमाची व्याख्या कुणालाच विचारायची गरज नाही. प्रेम कशाला म्हणतात? अडीच अक्षरी शब्द आहे प्रेम, पण फार महत्वाचा शब्द आहे. कदाचित इंग्रजीमध्ये 4 शब्द असतील प्रेमाची व्याख्या सांगणारे. त्याला बऱ्याच जणांनी शॉर्टकट पण केलं, ILU. कदाचित हा शब्द असेल, पण प्रेम पाहायचं असेल, लव वेगळं आणि प्रेम वेगळं. प्रेम जर पाहायचं असेल तर गोपीकडे बघावं लागेल आम्हाला. धावू लागले, अगं चला. सुंट वडे वाटले आणि संत जनाबाई सांगतात स्वतःचा अनुभव. जनाबाई म्हणतात, ज्यावेळेस कृष्ण जन्माला आला त्यावेळेस दासी जनी हेल घाली. हेल म्हणजे पाणी. काय आनंद आहे संतांच्या जीवनामध्ये. संत जनाबाई म्हणतात, कृष्ण ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस मी तिथं होते गोपीच्या रूपामध्ये, आणि मी सुद्धा त्याच्या डोक्यावर पाणी टाकलं, अंगावर पाणी टाकलं. दासी जनी हेल घाली. याला म्हणायचं संत. काय आनंद आहे. सगळ्या गोपिका धावत 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 नंदाच्या वाड्यावर गेल्या. आणि काय आनंद आहे. नंदाच्या वाड्यावर गेल्यानंतर ते सावळ परब्रह्म पाहिलं. सावळा
सावळा सावळा देखी आला नंदाचा. इको वाढवू नका, थोडा वाढवा. सावळा देखी आला नंदाचा. 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 जय श्री राधे. देखी आला नंदाचा. तेने आनंदाचा पूर आला. पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. जय श्री राधे. तेने आनंदाचा पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. सावळा देखी आला नंदाचा. सावळा देखी आला नंदाचा. सावळा देखी आला नंदाचा. काय गोड चिंतन आहे बघा. सावळा देखिला नंदाचा. तेने आनंदाचा पूर आला. हा गोपिकांचा अनुभव आहे. गोपिका म्हणतात की आम्ही डोळ्यानं त्याला पाहिलं. देखिला डोळा बैसला मनी तो चिवदनी उच्चारी. एकदाच पाहिलं गोपिकांनी.
आणि कृष्ण हृदयामध्ये जाऊन बसला. असा भगवंत आमच्या मनात जाण्यासाठी एखादं शास्त्र आहे का सांगा. कानाच्या द्वारे देव मनात कसा गेला मी तुम्हाला उद्या सांगणार आहे, आज नाही. डोळ्याच्या द्वारे देव मनात कसा गेला मी तुम्हाला आज सांगितलं. गोपिकांनी पाहिला आणि पाहिल्याबरोबर कृष्णाला आपल्या अंतःकरणात बसवलं. पाहिल्याबरोबर देखिला डोळा बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी. म्हणून भगवंतापर्यंत जाण्याचे, भगवंताला मनात बसवण्याचे हे दोन मार्ग आहेत. शौनकांनी सुंदर अशी जिज्ञासा विचारली. त्यावेळेस सूतजी सांगतात, ऐका मी तुम्हाला अशी कथा सांगतो की जी कथा ऐकल्यानं तुमच्या मनातले क्लेश दूर होतील. म्हणून सुंदर कथा सांगायला सुरुवात केली. सूत शौनकांना सांगतात, एक वेळचा प्रसंग आहे. भगवंताचं भजन करत करत नारद मुनी बद्रिकाश्रमच्या ठिकाणी गेले आणि बद्रिकाश्रमच्या ठिकाणी गेल्यानंतर नारदाची समाधी लागली. किती गमतीचा प्रसंग आहे. ज्या माणसाचा पाय कधी एका जागेवर राहत नाही तो माणूस समाधी लावून बसलाय. आश्चर्य आहे की नाही? नवले की नाही? समजा आपली शेजारीन बडबड बडबड करीत असली दिवसभर आणि एखाद दिवशी जर गपचूप बसली तर आपल्याला करमत का? बाई ताई किती बोलता हो तुम्ही दिवसभर, आज गप्प का झाला? म्हणजे बोलती त्यावेळेसही त्रास होतो, नाही बोलत त्यावेळेसही होतो की नाही आम्हाला त्रास? बोलत असताना आपण म्हणतो काय बोलते बाई, एकदा बोलायला सुरुवात झाली की मालगाडीच बाई 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 बाई, रेल्वेचे डबे तरी कमी असतील बाई, काय बोलणे. बोलायल्यावर आपल्याला वाटतं किती बोलते आणि गपचूप बसलेला असं वाटतं आज काय झालंय, गप्पच बसले बाई, काय झालं काय बाई. आणि त्यातली त्यात नारदासारखा संत जो त्रिकाल भ्रमण करणार आहे, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणार आहे, असा संत समाधीमध्ये पण समाधी लागत नाही. आणि फिरत फिरत सनत कुमार नारदांजवळ गेले बद्रिकाश्रमच्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस नारदांनी बद्रिकाश्रमच्या ठिकाणी सनत कुमारांना पाहिलं त्यावेळेस आनंद झाला. आनंद झाल्याबरोबर सनकादिक ऋषी नारदांना कारण विचारतात. सुंदर कारण विचारलं. असं कोणतं दुःख आहे की तुम्ही भजन सोडून या ठिकाणी समाधिस्थ झालात? त्यावेळेस नारदानं बोलायला सुरुवात केली. नारद म्हणतात, कलियुग अतिशय दोषाची खाण आहे, अतिशय दोष आहेत कलियुगामध्ये. आणि मी कलियुगामध्ये भ्रमण करू लागलो. इह घोरे कलोप्रायो जीवश्चा सुरतां गतः क्लेशांक्रांतस्य तस्सैव शोधने किं परायणम्. भ्रमण करू लागलो आणि भ्रमण करता करता कलियुगामध्ये असा मला एकही माणूस सापडेना की ज्याच्यावर विश्वास ठेवावा. विश्वासानं एखादं काम त्याला सांगावं असा माणूस मला तरी कलियुगात दिसत नाही. माझ्या मनात क्लेश निर्माण झालेला आहे. म्हणून तुम्हीच माझं काहीतरी या ठिकाणी कल्याण करण्यासाठी काहीतरी सांगा. भक्त्योत वर्धनम यच्च श्रीकृष्ण संतोष हेतुकम तदहं ते विद्यास्यामि सावधान तनया शृणु. असे प्रश्न विचारल्यानंतर सनकादिक ऋषींनी सांगितलं, लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला अशी कथा सांगतो की जेणेकरून कलियुगामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नारदाला सनकादिक ऋषींनी विचारलं, असं झालं काय, तुम्ही काय काय बघितलं?
त्यावेळेस नारद सांगतात मी सगळीकडे भ्रमण करू लागलो. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिषु तीर्थाशु भ्रममान इतस्ततः. हरिक्षेत्राच्या ठिकाणी गेलो, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गेलो, श्रीरंगमच्या ठिकाणी गेलो, प्रत्येक ठिकाणी मी भ्रमण केलं. रामेश्वरम श्रीरंगम सगळीकडे. पण या कलियुगात माझं मन कुठं लागलं नाही. म्हणून कदाचित माऊलीला ही समाजाची कळकळ लक्षात आली असेल, म्हणून माऊलीनं आम्हाला खूप छान प्रबोध केला बघा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. भागवताचा श्लोक बघा आणि ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातलं प्रमाण बघा, आम्हाला सारखीच उत्तरं सापडतात. तीर्थयात्रेला आम्हाला जायचंय. माऊलीनं आमच्या तीर्थयात्रेचा निषेध केला. निषेध असं सांगतात ज्यांना तीर्थयात्रेला जायचं त्यांनी मोबाईल बरोबर नेऊ नये. पण आम्ही तीर्थयात्रेला चाललो की नांदेडला गेलो, पोहोचलो बरं का नांदेड पर्यंत. अर्धा घंटा झाले घरचे फोन करतात, आता कुठे आहेत? एक एक तासाला फोनवर चित्त नाही नामी. मी नाही सांगत, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सगळीकडे फिरलो पण माझं काही चित्त कुठे लागेना. आणि फिरत फिरत मी प्रत्येकाच्या घरामध्ये बघितलं, प्रत्येक माणसाकडे बघितलं. सत्यम नास्ति तपश्चोचम दया दानम न विद्यते उदरम भरणो जीवा वरका कुट भाषिणी. आता या श्लोकाचा जर पूर्ण अर्थ सांगितला तर कदाचित वाईट वाटेल, पण भागवतातला श्लोक आहे, लक्षात घ्या. कलियुगामध्ये सत्य नाहीये, तप नाहीये, शौच नाहीये. आणि कलियुगामध्ये शास्त्र म्हणजे पोट भरण्याचं साधन सांगितलंय. आणि पुढे सांगितलंय वरका कुट भाषिणी. किती वर्षापूर्वी तयार केलेला श्लोक असेल हा बघा. व्यासांनी स्पष्ट सांगितलंय कलियुगामध्ये ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचंच चालतं, ज्याच्याजवळ पैसा नाही त्याचं चालत नाही. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायका. पुढे बघा काय सांगितलंय, कन्या विक्रयिनो लोभा दंपतीनांच कलकला. 5,500 वर्षापूर्वी सुतांनी शौनकांना हा सांगितलेला इतिहास आहे. आणि त्याच्यात सांगितलंय ज्याच्याकडे मुलगी आहे तो मुलीचा बाप मुलीचा विक्रय करेल. भागवताच्या श्लोकात स्पष्ट दिलेलं आहे. आणि आज ती परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते. मुलीला मागणी मागायला गेल्यानंतर मुलीचा बाप म्हणतो 2 लाख द्या, तेव्हा मुलगी देतो, नाही तर देत नाही. मला सांगा मग आमचे शास्त्र खोटे आहेत का हो? तथाकथित बुद्धिवादी लोक आमच्या धर्मग्रंथाला शास्त्राला नाव ठेवतात. ना बाबा, नीट अभ्यास करा म्हणजे लक्षात येईल. उचलली जीभ लावली टाळाला असं नका करू. म्हणून तर माऊलीनं आम्हाला सांगितलं बाबा, बघा नामदेवरायांनी आम्हाला सांगितलं की ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ करू नका. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी. काय करावी? कोळून प्यावी का अनुभवावी? काय खोट आहे हो? अनुभवच घ्यायचा सांगितला ना, असं सांगितलं नाही 100 ओव्या अशा कुटून खा. एक तरी ओवी अनुभवावी. परमार्थ हा अनुभवासाठी असतो, लक्षात घ्या. आणि अनुभव आमच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा आहे. ज्याला अनुभव झाला ना बस त्याला बाकी काहीच बोलायची गरज नाही.
म्हणून तर आपण बोलता बोलता म्हणतो बाई मला चांगला अनुभव आहे. अनुभव आहे याचा अर्थ पूर्ण ज्ञान आहे त्याच्यातलं. कलियुगामध्ये भ्रमण करत असताना मी वाईट स्थिती पाहिली. म्हाताऱ्या आई वडिलाला विचारायला कुणी तयार नाही. ज्या आईनं जन्म दिला त्या आईकडे बघायला मुलगा तयार नाही. आणि जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारं नातं जर कोणतं असेल तर फक्त आई आहे. निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारं नातं. रात्रभर आई ओल्या कपड्यामध्ये झोपेल पण लेकराला कधीही ओल्या कपड्यावर टाकणार नाही, कारण माझ्या लेकराला सर्दी होईल. जगातल्या अशा कोणत्याही आईला वाटलं नाही की माझ्या मुलाचं नुकसान व्हावं. कुठल्याही आईला वाटत नाही, कारण आईसारखं दैवत जगाच्या पाठीवर कुठेच नाही. निष्काम वासना आहे प्रेमामध्ये, कुठलाही स्वार्थ नाहीये. लक्षात घ्या. जन्माला आल्यापासनं एक मुलगा कसा वाढवला जातो ते फक्त आईला माहितीये. बाकी कुणीच सांगू शकत नाही. मुलाला कसं वाढवावं, मुलगा मोठा कसा करावा हे फक्त आईनच करावं. आम्ही नाही करू शकत. त्याच्यासाठी आम्हाला आईच व्हावं लागेल. आईच व्हावे लागेल. आईच व्हावं लागेल. ज्याच्या जीवनामध्ये आई नाही त्याला विचारा. ज्यांनी आईच कधी पाहिली नाही त्याच्याजवळ जाऊन बसा. त्याच्याजवळ जाऊन बसा. रडेल तो आणि सांगेल आईचा अनुभव काय मला जीवनामध्ये कधीही आला नाही. कदाचित आईला जर मी पाहिलं असतं, आईचा सहवास जर कदाचित मला लाभला असता, मी आयुष्यात कधी माझ्या आईचं मन दुखवलं नसतं. आईचं मन दुखवलं नसतं. लहानाचं मोठं करण्यासाठी अहो रात्र कष्ट करणारी आई आहे. किती प्रेम आईचं. लेकरू 5 वर्षाचं झालं की आईला वाटतं माझ्या लेकरानं शाळेत जावं, शिकावं, भरपूर शिकावं. काय कौतुक असतं लेकराचं. आणि एक आई मुलाचं जेवण झाल्याशिवाय कधीही जेवणार नाही. लक्षात घ्या. मुलगा जर दिवसभर नाही जेवला, सगळ्या जणी म्हणतात तिला अगं 2 घास खाऊन घे, 2 घास खाऊन घे. ती म्हणते ना ग माझं बाळच जेवलं नाही तर मी का जेवू, माझं लेकरूच जेवलं नाही. कोणत्याच आईला अन्नाचा घास जाणार नाही जर लेकरू उपाशी असेल तर. लेकरू उपाशी असेल तर ज्यावेळेस लेकरू पूर्ण जेवतं ना त्यावेळेस ती म्हणते आता माझं लेकरू जेवलं ग, आता मी खाऊन घेईल, आता मी खाऊन घेईल. लेकराच्या पोटात जोपर्यंत अन्नाचा घास जात नाही तोपर्यंत एक आई अन्नाला स्पर्श सुद्धा करत नाही. स्पर्श करत नाही. 5 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर आई म्हणते माझा बाळ शिकला पाहिजे. आणि काय कौतुक लेकराचं. छोटी चप्पल, छोटी सॅक, छोटी वॉटर बॅग, छोट छोट सगळं, त्याचं सगळं दप्तर तयार करते आणि शाळेच्या मैदानावर घेऊन जाते. आणि मुलगा आईकडे बघतो. आई आईच्या साडीच्या पदराला लढतो. आई मला सोडून जाऊ नको ग, मला सोडून जाऊ नको, मला सोडून जाऊ नको, तुझ्याशिवाय मला करमत नाही. ती आई म्हणते बाळा अरे असं नाही, तू वर्गात जाऊन बस, मी इथेच उभी राहते. मुलगा ज्यावेळेस वर्गात जातो त्यावेळेस आई घरी जाते, घरातले सर्व काम करते. शाळा सुटायच्या वेळेला परत मैदानावर येते. शाळा सुटली की मुलगा पळत पळत येतो आणि आईला म्हणतो आई 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 तू इथेच होतीस का ग. ती आई म्हणते बाळा मी तुला सोडून कुठेच नाही रे गेले, मी तुला सोडून कुठेच नाही गेले. आईला जाऊन बिलकतो तो. आईला जाऊन बिलकतो. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. लक्षात घ्या. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. जगातले कोणती अशी आई आहे की जिनं लेकरावर प्रेम केलं. अहो सगळ्या लेकरावर सारखंच प्रेम करणारं नातं म्हणजे आई आहे. 2 मुलं असू द्या, 3 मुलं असू द्या, असा काही भेदभाव नाही की लहान्या मुलावर प्रेम, मधल्या मुलावर प्रेम, मोठ्या मुलावर प्रेम, असं काही नाही. आईचं प्रेम प्रत्येकावर सारखंच असतं. सारखंच असतं. प्रेमामध्ये तुझा भाव नाहीच. आईच्या प्रेमात तुझा भाव नाहीये.
लेकरू थोडं मोठं होतं, कॉलेजला जातं, आईचं प्रेम नाही बदलत, लक्षात घ्या. कॉलेजला गेल्यानंतर तोच मुलगा थोडा मोठा होतो, त्याला नोकरी लागते आणि दोनाचे 4 हात होतात. आणि ज्या आई विना मुलाला करमत नाही, ज्या आईला मुलाविना करमत नाही, प्रेमात बदल कुणाच्या झालाय बघा. तोच मुलगा लग्न झाल्यानंतर आपल्या जन्मदात्या आईला म्हणतो, आई माझा आणि तुझ्या बायकोचं पटत नाही, तुला लागल तेवढे पैसे देईल, पण तू वेगळं राहा, तू वेगळं राहा. त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा अरे मला तुझ्या पैशाची अपेक्षा नाहीये, फक्त हातात हात घेऊन मला आई म्हण, बस, बाकी मला कशाची गरज नाही. आणि पैशासाठी मी वेगळं राहू ना बाळा. बघा, लेकरू जर आजारी असेल तर रात्रभर आई झोपत नाही, लेकराला मांडीवर घेते, रात्रभर त्या लेकराला मांडीवर घेते, डोळा लागत नाही आईचा. आईचं नातं कसं असतं जरा लक्ष देऊन ऐका. एक गाय जशी वासरासाठी आणि एक वासरू जसं गायीसाठी तळमळ तळमळ करत ना, तद्वत माय लेकराचं नातं असावं. अंबरून वासराले, अंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मुली दिसती माझी माय, दिसती माझी माय हे अंबरून वासराले. आया बाया सांगत भत्या होतो जभा कान्हा, दुष्काळात मायचा माझे फाटला भत्ता पान्हा. पिठा मंदी, पिठा मंदी, पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे अंबरून वासराले. काल्या काट्या येचा याला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी. काट्या कुट्या र काट्या कुट्या, काट्या कुट्याला बी तिचं मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे अंबरून वासराले. बाप माझा रोज लावी माईच्या माग टुमन, बाप माझा रोज लावी माईच्या माग टुमन. बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम, शिकून शान अग शिकून शान, शिकून शान कुठ मोठा मास्तर होणार हाय, तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय अंबरून वासराले. आता हा अंतरा शेवटचा इथं बसलेल्या सर्व माता भगिनींसाठी. जय हो. को म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी. पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी. तुझ्या चरणी, तुझ्या चरणी, तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय, तवा मले पायामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे अंबरून वासराले. चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी नारदानं इतिहास सांगितला. अशी परिस्थिती मी घरामध्ये पाहिली. मुलींचा विक्रय केला जातो, म्हणून ज्यांच्याकडे मुली आहेत त्यांना हात जोडून नम्रतेची विनंती माझी, की कृपा करून आपल्या मुलीचा विक्रय करू नका.
तुम्हाला मुलगी आहे म्हणून आज तुम्ही पैसे मागून मुलगी देताय, चूक आहे. तुम्ही काय करताय हे तरी लक्षात घ्या. मुलीचं धन कधी खाऊ नये. तिच्या घरातून पैसे घेणं म्हणजे मुलीचं धन खाणं आहे ना. शास्त्र सांगतं मुलीचं बहिणीचं कधी खाऊ नये. यांना द्यावं पण त्यांचं घेऊ नये. मग आम्ही किती उलट वागायला लागलो. कन्या विक्रयी नो लोभा दंपतीनांच कलकलहा. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं की कलियुगामध्ये जवळपास 99% नवरा बायकोचं जमणार नाही, भांडण होत राहणार, फक्त मुखेड मधले सोडून. असं भागवतात स्पष्ट सांगितले. कारण अजून 5-6 दिवस राहायचंय मला इथं. आणि नारदानं इतिहास सांगितला. सख्खा भाऊ भावाचं ऐकत नाही पण बायकोच्या भावाचं लगेच पटतं. शालको बुद्धिदायका श्लोक सांगितलंय. मी तुम्हाला प्रमाणाशिवाय बोलत नाही. भागवतात सांगितलंय शालको म्हणजे बायकोचा भाऊ, मेवना. मेवण्याचं पटत. आणि फिरत फिरत मी वृंदावनच्या ठिकाणी गेलो. आणि वृंदावनच्या ठिकाणी गेल्यानंतर एका तरुण स्त्रीनं मला आवाज दिला. नारद सनकादिक ऋषींना सांगतात. आणि त्या तरुण स्त्रीकडे मी पाहिलं आणि तिनं मला आवाज दिला. भो भो साधू क्षणम तिष्ठ मंचितामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. भो भो साधू क्षणम तिष्ठ. चांगलं चिंतन करा श्लोकाचं. त्या तरुण स्त्रीने मला आवाज दिला आणि मला सांगितलं की हे साधू फक्त एक क्षण थांबा. किती वेळ थांबा? एक क्षण. बघा संत आमच्या जीवनामध्ये किती वेळ असावे. तर भागवतात सांगितलं संत आमच्या जीवनामध्ये एक क्षण जरी असले तरी कल्याण होतं आमच्याकडे. किंवा एक क्षण जरी आम्ही चांगल्या माणसाच्या सहवासात राहिलो तरी आमचं कल्याण होतं. आणि एक क्षण जरी वाईट माणूस आमच्या संगतीला असला की आमचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी. चांगल्या माणसाच्या संगतीला राहावं म्हणजे हळूहळू बदल होत असतो, एकदम नाही. पण दुर्भाग्य असं आहे की अनेक माणसं संताच्या सहवासात राहतात पण स्पर्श होऊ देत नाहीत. स्पर्श होऊ देत नाहीत. संतामध्ये ताकद आहे. परीस नावाचा दगड आहे, तुम्हाला माहित असेल. परीसात सामर्थ्य लोखंडाचं सोनं करणे. लोखंडाचं सोनं करणे परीसामध्ये सामर्थ्य. समजा परीस आणि लोखंड एकाच रूम मध्ये 10 बाय 10च्या 2 फूट अंतरावर आहे. लक्ष देऊन ऐका. परीस नावाचा दगड ज्याच्या ताकद आहे लोखंडाचं सोनं करेल तो परीस आणि लोखंड 10 बाय 10च्या रूम मध्ये 2 फूट अंतरावर आहेत. किती वर्षानं सोनं होईल? किती महिन्यानं होईल? बरं किती दिवसानं? बरोबर आहे तुमचं, होणारच नाही. कारण का होणार नाही? अंतरे लक्षात घ्या. अंतरे म्हणून परिवर्तन नाहीये. चिंतन चांगलं करा. अंतरे म्हणून परिवर्तन नाही. जोपर्यंत अंतर दूर होत नाही तोपर्यंत परिवर्तन नाही. आणि जर परिवर्तन घडवून आणायचं असेल तर अंतर दूर व्हावं लागेल. चला अजून चांगलं चिंतन करा. परीस आणि लोखंड एकाच खोलीत एकमेकाला चिटकून येत असे किती वर्षानं सोनं होईल? एकदम जवळ येत असे खेटून किती महिन्यानं सोनं होईल? हा तात्काळ ती दशा पालटते तात्काळ ती दशा पालटते.